तर तुम्हाला सांगा आजकाल सगळ्यात जास्त दुःख लोकांकडे कोणते? महाराज लेकरू दारू पिण्याच्या मागे लागलेलं आहे, महाराज लेकरू घरात ठेवत आहे, महाराज लेकरांना असं केलं. तुम्हाला सांगू का जीवनामध्ये संपत्ती आणि संतती या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पण संपत्ती गमावता गमावता आपण आपली संतती गमावतोय, आपलं भान राहिलेलं नाही. आपण पैसा भरपूर कमवलो पण आपल्या लेकरांकडे आपलं लक्ष आजकाल राहिलेलं नाही. मग अशी लेकरं खेळताना आपल्याला वाटतं माय किती मस्त खेळालं, काय त्याच्या मायबापानं पोटातून आणलं ते खेळले का नाही, संस्थेमध्ये टाकले. कोणा संस्थेची लेकर आहे? सिद्धांत आश्रम. वा, संस्थेमध्ये टाकले आणि तेव्हा सुद्धा किती सुंदर एका पायावर खेळले ते. मी तर विचार केला तरी मला जमणार नाही वाटत. काय वय आहे आतापासून एवढं म्हटल्यानंतर. अशी लेकरं आपली घडतात पण आपल्या लेकरांचे संस्कार कसे? अल्लू का चालू बेटा कहा गए सो रहे थे, बैंगन ने दात मारी, मम्मी ने प्यार दिया. हे मोठी झाले ना आपल्याला लाता हाणतात. चूक कोणाची? त्यांना हसून चूक नाही, चूक कोणाची? जॉनी जॉनी इटिंग शुगर तेरी लाईफ ओपन युअर माउथ. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे त्याच्या मायबापासाठी जोरदार टाळ्या. तुम्हाला सांगते मी, मला आमदार झाल्यासारखं वाटते माहिती आहे ना लेकरांनो तुम्हाला, पण तरी सुद्धा चूप राहिले का? कीर्तनाचा मान ठेवलाय. समोर बसलीत आणि डोकं जागेवर ठेवून उत्तर दिलं त्यांनी. मला जेवढं विचारलं तेवढं सांगितलं, जे अभ्यासातलं होतं तेवढं सांगितलं. व्यर्थ आलं तिथं चुपच राहिले. अशी लेकरं पाहिजे तुम्हाला, आपल्या गावाचं भाग्यच म्हणावं लागेल. असं हा विषय आपला नाही. एखादा येतो तो म्हणतो ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर अप अबोव्ह द वर्ल्ड सो हाय लाईक अ डायमंड इन द स्काय. एखाद्याला विचारलं ना अर्थ सांग बाबा, अर्थ येणार. पण बस माझ्या लेकराला इंग्रजी येते यामध्ये आनंद आहे. एवढं इंग्रजीचं वारं फिरलंय महाराज. आपल्या लेकराला लेकरानं मायबापाला इंग्रजीतून शिवी दिले ना त्यांना वाईट वाटत नाही. ते म्हणते माय लेकरू इंग्रजी बोलायला काय बोलायला ये तरी एकदा पाहून. किती आपली मराठी भाषा श्रीमंत आहे बघा तुम्ही. मला सांगा इंग्रजीतून आंटी कोणाला म्हणतात? काकूला, मावशीला, आत्याला आणि मामीला आंटी, बरोबर? मुलांनो मला सांगा, तुम्ही एका लग्नामध्ये गेले, तुमची मावशी, मामी, काकू आणि आत्या तिकडे तोंड करून उभे, तुम्हाला आवाज द्यायचा इंग्रजी मधून मामीला, तुम्ही काय म्हणणार? वळून कोण पाहणार? गरीब भाषा. एका शब्दामध्ये अख्खे नाते गुंडाळून ठेवून दिली. आपल्या मराठी भाषेची श्रीमंती पहा. आईची बहीण असेल तर, बाबाची बहीण असेल तर, आईची जाऊ असेल तर, आणि आईच्या बाबाची बायको असेल तर, आईच्या भावाची बायको असेल तर, नातो वेगळं नाव वेगळं. ही मराठी भाषेची श्रीमंती. त्यापेक्षा पलीकडे आपली संस्कृत भाषा एवढी गोड आहे, तिथून शिवी जरी देतो म्हटलं ना आपोआप समोरच्याला गोड होऊन लागतं. मला सांगा, मला म्हणतात तुम्हाला म्हटलं मी तुमचे नवरे तुमचे वृषभ आहेत, कसं वाटलं ऐकायला? बेटर, बरोबर ना? हा, वृषभ काय वाईट शब्द आहे का? बाबाला कळलं, हसायला ज्याला कळलं त्याला कळलं. वृषभ या शब्दाचा अर्थ होतो बैल. म्हणजे मी तुम्हाला काय म्हणलं, तुमचे नवरे तुमचे बाप लागते तसं बोलून. विचार करा, एखाद्या महिलेला आपण राग म्हटलं तुझा नवरा तुझा बैल आहे ग, किती राग येतो. तेच म्हटलं वृषभ आहे ग, हो माया वृषभ सारखा झाले चांगलं, बरोबर ना? का? कारण ही देवी देवतांची भाषा आहे, याच्यामध्ये शिवी गाळ दिलेली नाही, बिलकुल शिवी नाही. एखादा मुलगा, एखादा तुमचा मित्र आहे तुमच्या समोर उभा आहे, मनातून तुम्हाला त्याला शिवी देऊ वाटायची, तुमच्या समोर आहे, तुम्हाला त्याला शिवी देऊन समोर उठवायचं, पण असं की त्याला वाईटही वाटलं नाही पाहिजे आणि तुमचं शिवी देऊन मनही समाधान झालं पाहिजे. त्याला दुसरं काही नाही, त्याला म्हणायचं हे महिषराज थोडं सरका ना. महिषराज तो 12च्या पट्टीत चढेल ना, 4 सप्तकात जाईल तो. आणि आपलं मन सुद्धा करा, आपण त्याला काय म्हटलं मराठीतून झालं तर ए मसाड्या उठ ना. भाषेची श्रीमंती. शिवीगाळ केली ना तरी सुद्धा आपोआप समोरच्याला गोड बनवून लागतं. म्हणून माझा विषय हा नाही तुम्ही तुमच्या लेकरांना इंग्रजी शिकू नका. हे बघा, काळासोबत बदला. मुलांनाच नाही मुलींना सुद्धा शिक्षण द्या. मुलींना नुसतं चूल आणि मूल सांभाळायच्या मागे लागून मेकअप करायच्या मागे लागून ठेवू नका. मग ड्युटी करताना म्हणतात ज्यांचा पोवड राहिला तरी अंगातलं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज. अशी लेकरं तुमच्या पोटी तुम्हाला जन्माला यावं वाटत असतील तर बघा आमचं ते, त्याचं नाव काय? ज्ञानेश्वरी. तिचं वय काय? आपली लेकरं कीर्तनात झोपतात. हे जन्मतात कसे हो? तुमच्या दोघांकडे पाहून झाली असेल ना. आता मला सांगा, बाप दारू पितो, माय तंबाखू खाते, आणि दोघं जण मिळून म्हणतात, ती म्हणते होय ग आपलं पोराला काय बनवायचं, आणि ती म्हणते थांब ना डॉक्टरने कीर्तन करा बघूया टाकू.
तंबाखू खाऊन दारू पिऊन डॉक्टरांनी कीर्तनकार बनणार आहेत का? जसे संस्कार देशाल तशी तुमची लेकरं घडतील, म्हणून आधी संस्कार चांगले द्या. व्यसन आपले लेकरं लागू नये अशी आपण काळजी करायला लागते. इथं सगळं वारं उलटे मारत लेकरं माय बापाला तंबाखू मागतात. 10वीचं लेकरू क्वार्टर प्यायला लागले, बरोबर ना? 10वीचं लेकरू ज्याला शाळेमध्ये जाण्यासाठी एवढ्या लाखाची गाडी आहे, शाळेमध्ये लिहितो म्हणत पेपरात वैंगण लिहिता येणं त्याला. जरी आपली लेकरं एवढी लाडकी झाली महाराज, म्हणून म्हणतात की लेकरांना चांगले संस्कार द्या. विठ्ठल विठ्ठल. मग किती उद्वेग करून फायदा नाही कडे. तुम्हाला लेकरं चांगली पाहिजे असेल तर संस्कार चांगले द्यावे लागतात. आजकालच्या लेकरांचं एकच धोरण झालं कोणतं? हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. माय बापाला पडायला तयार नाही. त्यामध्ये हम जाएंगे रामेश्वर काश्वर घर में माँ बाप उपाशी. घरच्या देवाला उपाशी ठेवून तुम्ही तिकडे किती जीव घातला तरी तुम्हाला देव प्रसन्न होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. अमृत सोडा. आपले लेकरं व्यसनाधीन का होत आहेत? अमृत सोडलं. भगवंताच्या नावाचं अमृत सोडून दारू पिण्याच्या मागे आपण लागलेलो आहोत. पिता हे शराब रे भगवन के नाम को. भगवंताच्या नामाला आपण विसरून गेलेलो आहोत. आणि म्हणून काय होत आहे, आपली जी लेकरं आहेत ते व्यसनाधीन होत आहेत. मग आपल्या लेकरांना जर तुम्हाला चांगले संस्कार द्यायचे असतील, आपल्या लेकरांना आपल्या संस्कृतीचं थोडं तरी शिकवून द्या, आपल्या संस्कृतीचं थोडं तरी ज्ञान द्या. नंतर किती रडा तुम्ही, तुमच्या रडण्याचा फायदा होणार नाही. असं झालं तसं झालं तसं झालं तसं झालं मग किती, कारण जे कर्म केलं ते भोगावं लागेल. एक दृष्टांत तुम्हाला मी सांगते पहा. कर्माची गती एवढी गण आहे, कोणाला चुकत नाही. एक व्यक्ती होता, तुम्ही कधी ऐकला असेल दृष्टांत. तो एका बगीच्याच्या साईडने जात होता. त्याने बगीचा पाहिला. त्या बगीच्यामध्ये, बगीचा कळते ना? तुम्ही पुन्हा मान हलवायले. तुम्हाला माहिती आहे ना मान कोण हलवते? तरी हलवायला तुम्ही काय सांगशील बाई? असं बगीचा कळाला ना. त्या बगीच्यामध्ये एक आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाला एकदम पिवळा झुरत आंबा पिकला होता. असं पाहिलं की तोंडाला पाणी सुटलं. असं रस्त्याने जाताना त्या व्यक्तीने पाहिलं. त्याला वाटलं ती आंबा आपण खाऊ, पण कसा खाऊ? बगीच्याचा मालक तिथंच आहे. त्याने देवाला प्रार्थना केली. देवा बगीच्याचा मालक जाऊ. त्याची प्रार्थना कबूल झाली. देवाचा ते मालक गेला. जसा मालक गेला, याला वाटलं आंबा खाला आपण मोकळा, गेला. आता मला सांगा, बगीच्यामध्ये आंबा पिकला हे त्यानं पाहिलं. आपल्यामध्ये पाहण्याचं काम कोण करतं? डोळे. पण डोळे जाऊ शकतात का? गेले कोण? पाय गेले. पाय, पण पाय तोडू शकतात का? तोडलं. हातानं तोडलं, पण हात खाऊ शकतात का? खाल्लं. खाल्लं तोंड, पण तोंड ठेवू शकतं का? गेलं. पोटात गेलं, पण पोटात ठेवू शकतं का? पुढचा विषय बाजूला ठेव. ते एक्सेट्रा ठिकाणी गेले. आता बघा, तो गेला तिथं. त्यानं आंबा तोडला, खाल्ला, कार्य चुकीचं केलं. आता बघा इथं विषय काय झाला? ज्यानं पाहिलं तो गेला नाही, गेले पाय. जो गेला त्यानं तोडलं नाही, तोडलं हातानं. ज्यानं तोडलं त्यानं खाल्लं नाही, ते खाल्लं. ज्यानं खाल्लं त्यानं ठेवलं नाही, ते गेलं पोटामध्ये. जसा बगीच्याचा मालक आला, त्यानं पाहिला आपला आंबा पिला, त्यानं घेतला दंडू आणि मारला त्याच्या पाठीमध्ये. आता जसं मारला पाठीमध्ये, पाठीचा काय दोष होता का? त्या बिचारीनं पाहिलं नाही हो, खाल्लं नाही, तोडलं नाही आणि पिलं सुद्धा नाही, ठेवलं सुद्धा नाही. तिला फालतू रट्टा बसला. पण कर्माची गती एवढी आहे.